वेलकम. मी प्राध्यापक तुपे बाळासाहेब गणपत. मी चंद्ररूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात अर्थशास्त्र या विषयाचे अध्यापनाचे कामकाज करीत आहोत. मी आज आपल्याला FY BCom मधील बँकिंग अँड फायनान्स या विषयाचे लेक्चर देणार आहेत. तर यामध्ये आपण बँकिंग अँड फायनान्समध्ये प्रकरण पहिल्यामध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती या विषयामध्ये किंवा या प्रकरणामध्ये भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. भारतातील बँक व्यवसायाचा विचार करताना आपल्याला 4 वर्षापूर्वी मागील चार शतक किंवा 4000 वर्षापूर्वी काय बँकिंग व्यवस्था होती, तर भारतामध्ये बँक व्यवसायाची उत्क्रांती कशी झाली किंवा भारतातील बँक व्यवसायाचा उगम कसा झाला हे आपल्याला बघायचं आहे. तर भारतातील बँक व्यवसायाची उत्क्रांती आपल्याला बघत असताना सुरुवातीला भारतामध्ये सावकार, सराफ, पेढीवाले, त्यानंतर जाट, राजपूत, रोहिले हे भारतातील बँकांचे पूर्वज आहेत. तर म्हणजेच काय, तर भारतामध्ये बँक व्यवसायाची सुरुवातीचा उगम जो सावकारापासून झालेला आहे. सावकार, सराफ, पेढीवाले, राजपूत, रोहिले हे भारतातील बँकांचे उगमस्थान आहे किंवा भारतातील बँकांचे पूर्वज आहेत असे आपल्याला म्हणता येईल. मग भारतामध्ये बँक व्यवसाय सुरू होताना किंवा बँक व्यवसाय कसा सुरू झाला, तर भारतामध्ये पूर्वीच्या काळी शेती व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जात असे. मग शेती व्यवसायासाठी कर्ज लागत असे. आता कर्ज कशासाठी लागतं, तर कर्जाच्या रूपामध्ये धान्य म्हणजेच काय, तर बी बियाणे खरेदी करण्यासाठी. पण ही बी बियाणे खरेदी करण्यासाठी जो विनिमयाचा माध्यम म्हणून पैसा वापरला जात असो, परंतु हा पैसा धान्याच्या रूपात किंवा वस्तूच्या स्वरूपात दिला जात असे. म्हणजेच काय, तर त्या काळामध्ये वस्तू स्वरूपात पैशाचा वापर केला जातो असे. मग हा झाला फक्त भारतीय बँकांचा पूर्वजांचा इतिहास. म्हणजे भारतीय बँकांचा पूर्वज कोण आहेत, जसं युरोपियन राष्ट्रामध्ये ज्यावेळेस ज्यू लोक हे युरोपियन राष्ट्राचे काय आहे, युरोपियन बँकांचे पूर्वज आहेत, तसं भारतीय बँकांमध्ये किंवा भारतीय बँकांची उत्क्रांतीमध्ये सावकार, सराफ आणि पेढीवाले हे पूर्वज आहेत किंवा हे त्याचे साक्षीदार आहेत. आता आपल्याला भारतामध्ये खऱ्या अर्थाने बँक व्यवसाय कधी सुरू झाला, तर आपल्याला भारतामध्ये बँक व्यवसाय सुरू बघताना थोडा भारताचा इतिहास आपल्याला माहीत पाहिजे. म्हणजे इतिहास बघत असताना आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपण महाराष्ट्रामध्ये राहत असतो आणि या महाराष्ट्रामध्ये शिवाजींचा इतिहास आपल्याला माहीत आहे. मग शिवाजींच्या अगोदर ईस्ट इंडिया कंपनी होती आणि या ईस्ट इंडिया कंपनीला ज्या वेळेस व्यापार करण्यासाठी कर्जाची गरज भासत होती आणि ही कर्जाची गरज भागवण्यासाठी काही इंग्रजांच्या काळातील संस्था येथे काय करत असे, तर कर्जाची देवाणघेवाण करत असेल. म्हणजेच काय, ज्या व्यापाऱ्यांना कर्जासाठी किंवा भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम या संस्था करायच्या. मग भारतामध्ये इंग्रजांच्या काळातील किंवा इंग्रजांच्या काळामध्ये बँक व्यवसायाचा उगम कसा झाला, तर भारतामध्ये 1770 मध्ये भारतात 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही बँक सुरुवातीला भारतामध्ये स्थापन झाली. म्हणजे ज्यावेळेस इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून पहिली बँक भारतामध्ये स्थापन करण्यात आली आणि ती बँक म्हणजे भारतामध्ये 1770 मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान ही बँक. आता ह्या बँकेचं काम काय, तर या बँकेचं इंग्रजांच्या ज्या वसाहती होत्या त्यांना कर्जाची गरज लागत असे, त्यांना भांडवलाची गरज लागत असे आणि हे भांडवल पुरवण्याचं काम ही बँक करत असे. त्यानंतर भारतामध्ये ज्यावेळेस बँक व्यवसाय सुरू
होण्याच्या अगोदर किंवा भारतामध्ये बँक व्यवसाय कसा सुरू झाला, कशी त्याची पद्धती पुढे वाटचाल झाली, तर आपल्याला एक एक मुद्द्यानुसार आपल्याला बघायचं आहे. तर भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती, 1818मध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि संपूर्ण भारतामध्ये इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली. मग याच्यामध्ये दोन प्रकार पडतात. एक काय, स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय बँक व्यवसाय आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातील बँक व्यवसाय. मग आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील बँक व्यवसायाचा इतिहास आपल्याला बघायचा आहे. मग यामध्ये सुरुवातीला इलाखा बँक, इलाखा बँक. आता इलाखा बँक कशी स्थापन झाली किंवा इलाखा बँक कशी स्थापन झाली, तर सुरुवातीच्या काळामध्ये भारतामध्ये ज्यावेळेस 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1839 मध्ये बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ मद्रास आणि 1843 मध्ये बँक ऑफ बॉम्बे. म्हणजे भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रजांची सत्ता होती, इंग्रजांच्या काळामध्ये या तीन बँकांना खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता भारतामध्ये प्रांत होते, म्हणजे कलकत्ता, बॉम्बे, मद्रास असे तीन प्रांत होते. त्या काळामध्ये असे राज्य नव्हते. तर सुरुवातीला व्यापाराच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला खाजगी लोकांच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्याला उद्योगधंद्याच्या दृष्टिकोनातून कर्जाची गरज भासत असे आणि हे कर्ज पुरवण्याचं काम या तीन बँका करत असे. म्हणजेच यामध्ये 1806 मध्ये बँक ऑफ बेंगॉल, 1839 मध्ये बँक ऑफ मद्रास आणि 1843 मध्ये बँक ऑफ बॉम्बे या तीन बँका स्थापन झाल्या. त्यानंतर या तीन बँकांचं एकत्रीकरण 1919 मध्ये इम्पिरियल बँकेमध्ये झालं. या तिन्ही बँकांचं एकत्रीकरण हे 1919 मध्ये इम्पिरियल बँकेमध्ये झालं. आता या बँकांचं पुढं या इम्पिरियल बँकेचं 1 जानेवारी 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये रूपांतर झालं. त्यावेळेस भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या बँकेचं राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1955 मध्ये करण्यात आलं. म्हणजेच आज जर आपण पाहिलं तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कशी झाली, तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ज्या सुरुवातीला 3 बँका होत्या त्यामध्ये बँक ऑफ बेंगॉल, बँक ऑफ मद्रास, बँक ऑफ बॉम्बे या 3 बँकांचं एकत्रीकरण 1920 मध्ये झालं आणि त्या बँकेचं नाव होतं इम्पिरियल बँक. आणि या इम्पिरियल बँकेचंच 1 जानेवारी 1955 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असं नामकरण करण्यात आलं आणि त्याच दिवशी या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता त्यानंतर 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेची स्थापना करण्यात आली. आता ही बँक खाजगी लोकांची होती किंवा खाजगी
खाजगी जे आपण भांडवलदार होते त्या भांडवलदारांची ही बँक होती, ही खाजगी मालकीची होती. पण ही बँक खाजगी मालकीची असताना त्यानंतर 1 जानेवारी 1949ला या बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. म्हणजेच काय तर 1935मध्ये रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. ही बँक खाजगी मालकीची होती. त्यानंतर भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वातंत्र्य झाला आणि देशाच्या मालकीची एक केंद्रीय बँक असावी असा ठराव करण्यात आला आणि त्या ठरावामध्ये 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि या राष्ट्रीयकरणामध्ये ही बँक केंद्रीय बँक म्हणून घोषित करण्यात आली. असं भारतीय बँकांची उत्क्रांती ही स्वातंत्र्यपूर्वीची होती. आता स्वातंत्र्यानंतरच्या काळात भारतीय बँकांची उत्क्रांती कशी झाली ते आपण बघूया. तर आता ज्यावेळेस भारत देश स्वातंत्र्य झाला म्हणजेच काय तर 15 ऑगस्ट 1947ला भारत देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य झाल्यानंतर त्यावेळेस माउंटबॅटन हे इंग्रज गव्हर्नर हे काळजीवाहू सरकार 3 वर्ष राहिलं. म्हणजे आता देश कसा चालवायचा म्हणजेच काय तर देश कसा चालवायचा आणि याच काळामध्ये भारताची राज्यघटना तयार करण्याचं काम चालू होतं आणि 26 जानेवारी 1950मध्ये भारत देश प्रजासत्ताक झाला. म्हणजे खऱ्या अर्थाने देशाचा कारभार भारताच्या राज्यघटनेनुसार सुरू करण्यात आला. आता जेव्हा भारत देश स्वातंत्र्य झाला आणि स्वातंत्र्य झाल्यानंतर पुढं देशाची उत्क्रांती किंवा देशाचा विकास करण्यासाठी भारताची काही जबाबदारी होती. म्हणजेच यामध्ये कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, त्यानंतर बँकिंग क्षेत्र, त्यानंतर निर्वासितांचा प्रश्न असे अनेक प्रश्न देशासमोर होते आणि उद्योगाला चालना मिळावी आणि या उद्योगांना चालना मिळण्यासाठी भारत देशामध्ये मग बँकिंग व्यवस्था खऱ्या अर्थाने बळकट करण्यासाठी उद्योग क्षेत्रांना कमी व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा कसा करता येईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. मग 19 जुलै 1969ला 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. आता बघा की ज्यावेळेस भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला आणि 20 कलमी कार्यक्रम जाहीर करण्याच्या पाठीमागचा हेतू एकच होता की भारतामध्ये बँकिंग व्यवस्था सुदृढ व्हावी किंवा बँकिंग व्यवस्थेचा विकास व्हावा. हा विकास याच्यासाठी की भारतामध्ये औद्योगिक क्षेत्र आणि कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी किमान माफक दरात व्याजदर आकारून एक सरकारच्या मालकीच्या बँका असाव्यात असा ठराव पास करण्यात आला. तो ठराव 19 जुलै 1969ला 14 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पण या 14 बँका ज्या आहेत तर त्या कोणत्या आहेत? 14 बँकांचं राष्ट्रीयकरण कसं करण्यात आलं तर अनेक बँका खाजगी मालकीच्या होतात, त्या खाजगी संस्थानिकांच्या होतात. मग ज्या बँकांच्या ठेवी 50 कोटी किंवा 50 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं ही अट टाकण्यात आली आणि ही अट टाकल्यानंतर 14 बँकाचा समावेश त्या अटीमध्ये झाला आणि 14 बँकांचं 19 जुलै 1969ला राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यानंतर
पुढं 1 एप्रिल 1980 मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता या बँकांचं राष्ट्रीयकरण कसं करण्यात आलं म्हणजेच काय तर याला एक अट टाकण्यात आली. मग ही अट कोणती आहे की ज्या बँकांच्या ठेवी 200 कोटी किंवा 200 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं. मग 1 एप्रिल 1980ला 6 बँकाचा समावेश करण्यात आला. म्हणजेच राष्ट्रीयकृत बँका 20 बँका ह्या राष्ट्रीयकृत बँका होत्या. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया ही एक राष्ट्रीयकृत बँक आणि तिच्या संलग्न 7 बँका अशा एकूण 27 बँका राष्ट्रीयकृत बँका म्हणून घोषित करण्यात आलं. आता पुढं अनेक बँका आहेत. बँकांचा इतिहास वेगवेगळा आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या बँकांचा इतिहास आहे. भारतातील बँकांचं वर्गीकरण करण्यात आलं तर वेगवेगळ्या बँका आहेत. मग याच्यामध्ये आणखीन एक बँक आहे की सहकारी क्षेत्रातील बँका. ज्यावेळेस भारतामध्ये सहकार कायदा 1904 मध्ये सहकार कायदा पास झाला. सहकार कायदा पास झाल्यानंतर सहकारी क्षेत्रातील बँका ह्या वेगवेगळ्या स्तरावर 2 स्तरावर सहकारी बँकाचं काय करण्यात आलं स्थापन करण्यात आले किंवा सहकारी बँका अंमलात आणण्यात आल्या. मग याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक अल्पकालीन कर्जानुसार आणि एक दीर्घकालीन कर्जानुसार. मग या अल्पकालीन कर्जानुसार त्यामध्ये राज्य सहकारी जिल्हा सहकारी आणि प्राथमिक सहकारी. आता ह्या बँका अल्प व मध्यम कर्ज पुरवठा करत असेल. म्हणजेच काय तर भारतामध्ये सहकारी बँकांचा उगम हा 2 स्तरावर झालेला आहे आणि ते 2 स्तर म्हणजे कर्जाच्या कालावधीनुसार. एक आहे अल्प व मध्यम कर्ज पुरवठा आणि दुसरा आहे दीर्घकालीन कर्ज पुरवठा. मग अल्पकालीन कर्ज पुरवठामध्ये राज्य सहकारी बँक म्हणजे ही एका राज्यापुरताच कारभार पाहत असे. त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक ही फक्त जिल्ह्यापुरताच कारभार पाहत असे आणि प्राथमिक सहकारी बँक ही तालुका पातळीवर म्हणजे ग्राउंड लेवलवर ह्या बँका सहकारी क्षेत्रातील बँका आहे. आता या बँका ज्या आहेत या बँका कृषी क्षेत्राला अल्पकालीन आणि मध्यमकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आल्या. त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो दीर्घ मुदतीचा. दीर्घ मुदती त्याला या दीर्घ मुदतीमध्ये 2 प्रकार. एक आहे भूतारण आणि दुसरी आहे प्राथमिक भूतारण बँक. आता या बँकांमध्ये या ज्या दीर्घ कालावधीच्या ज्या बँका आहे तर दीर्घ कालावधीच्या कालावधीमध्ये तर या बँकांनी कृषी क्षेत्राला दीर्घ कर्ज पुरवठा करण्याच्या हेतूने स्थापन करण्यात आल्या. अशा प्रकारे सहकारी बँकांचं थोडक्यात वर्णन आपल्याला किंवा सहकारी बँकांचा उगम कसा झाला ते आपण पाहिलेलं आहे. आता यानंतर आपल्याला जे बघायचं आहे तर या वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या स्तरावर स्थापन करण्यात आल्या. मग यामध्ये आपण जर बघितलं तर औद्योगिक क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी काही बँका स्थापन झाल्या. तर भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक 19
1964 मध्ये स्थापन करण्यात आली। मग बघा की ज्यावेळेस औद्योगिक क्षेत्राचा विकास करायचा, औद्योगिक क्षेत्राला दीर्घ कालावधीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी, आता अल्पकालीन आणि मध्यमकालीनचा कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना करण्यात आली। ह्या बँका कशासाठी, तर व्यापार क्षेत्रांना खेळतं भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांची स्थापना करण्यात आली। परंतु आता औद्योगिक क्षेत्राला दीर्घ कालावधीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी व्यापारी बँका कमी पडू लागल्या किंवा व्यापारी बँका दीर्घकालीन कर्ज पुरवठा करायला तयार नव्हत्या। म्हणून भारत सरकारने भारतीय औद्योगिक विकास बँक 1964 मध्ये स्थापन करण्यात आली। आता ह्या बँकेचा हेतू काय, तर या बँकेचा मुख्य हेतू म्हणजे काय, तर या बँका ज्या वेळेस ही बँक स्थापन झाली, ही बँक स्थापन झाल्यानंतर या बँकेने औद्योगिक क्षेत्राला दीर्घ कालावधीचा कर्ज पुरवठा करावा या हेतूने ही बँक स्थापन करण्यात आली। त्यानंतर पुढं प्रादेशिक ग्रामीण बँका 1975 ला प्रादेशिक ग्रामीण बँक 5। मग 1975 मध्ये ज्यावेळेस कारागीर, शेतमजूर, त्यानंतर ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी भारत सरकारने सुरुवातीला 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली आणि या प्रादेशिक ग्रामीण बँकामध्ये सुरुवातीला 5 बँका स्थापन करण्यात आले। आता या बँकांचा मुख्य हेतू काय, तर कारागीर आहे, ग्रामीण भागातील कारागीर आहे, बेरोजगार आहेत, त्यानंतर कुटीर उद्योग आहेत, या उद्योगाला कर्ज पुरवठा करण्याच्या हेतूने 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन करण्यात आली। त्यानंतर 1982 मध्ये नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली। आता 1982 मध्ये नाबार्ड बँकेची स्थापना का करण्यात आली, तर कृषी क्षेत्राला राष्ट्रीय स्तरावर कर्ज पुरवठा करण्याचं काम त्या हेतूने नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली। मग नाबार्डचा मुख्य हेतू काय, तर राष्ट्रीय पातळीवर, मग बघा की नाबार्ड ही राष्ट्रीय पातळीवरची बँक आहे, ती 1982 मध्ये स्थापन करण्यात आली। मग नाबार्डचं मुख्य कार्य काय, तर राज्य स्तरावर ज्या राज्य सहकारी बँका आहेत यांना कर्ज पुरवठा करायचा आणि राज्य सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते आणि जिल्हा मध्यवर्ती बँक ही प्राथमिक सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करते। म्हणजे एक चैन आहे। ज्या वेळेस केंद्रीय पातळीवरून जो पैसा कृषी क्षेत्रासाठी वापरला जातो किंवा कृषी क्षेत्राच्या हेतूसाठी जो पैसा दिला जातो तो नाबार्ड मार्फत येतो आणि नाबार्डचा मुख्य हेतू म्हणजे काय, तर कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे हा नाबार्डचा हेतू आहे। त्यानंतर 1990 मध्ये सिडबी बँक स्थापन करण्यात आली। आता लघु उद्योग, ज्यावेळेस भारतामध्ये वेगवेगळे क्षेत्र, मग लघु उद्योगांना कर्ज पुरवठा कोण करेल, तर लघु उद्योगांना 1990 मध्ये सिडबी नावाची बँक स्थापन करण्यात आली। मग ह्या सिडबी म्हणजे जे लघु उद्योग आहे आपल्याकडे बघा, लघु उद्योग, मध्यम उद्योग, मोठे उद्योग अशा उद्योगांचे स्तर आहेत। मग मोठ्या उद्योगांसाठी भारतीय औद्योगिक विकास बँकेची स्थापना करण्यात आली, मध्यम उद्योगांसाठी व्यापारी बँकांची स्थापना करण्यात आली, तर लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सिडबी नावाची बँक स्थापन करण्यात आली। ही बँक लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करत असे। त्यानंतर भारताच्या 1982 मध्ये एक्झिम आयात निर्यात या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी एक्झिम बँक स्थापन करण्यात आली। ज्यावेळेस भारत देशाचा
व्यापार चांगल्या प्रकारे चालावा किंवा निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी, फक्त निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि आयातीला पर्यायीकरण करण्यासाठी जे उद्योग स्थापन करण्यात आले त्या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी आयात निर्यात म्हणजेच एक्झिम बँकेची स्थापना करण्यात आली। आज आपण या बँकिंगमध्ये किंवा भारतातील बँकांच्या उत्क्रांतीमध्ये मग राष्ट्रीयकृत बँकांचा विकास कसा झाला, त्यानंतर सहकारी बँकांचा विकास कसा झाला ते आपण बघितलं। त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना कशी झाली, त्यानंतर कृषी क्षेत्रातील बँका कशा स्थापन झाल्या, आयात आणि निर्यात क्षेत्रासाठी कोणत्या बँका स्थापन झाल्या। म्हणजेच काय की भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतर भारतातील बँकांचं वर्गीकरण करताना त्या क्षेत्रानुसार आपल्याकडं बँका स्थापन झालेल्या इथं आपल्याला दिसून येतं। त्यानंतर अजून काही बँका आहेत ज्या गृह उद्योग हाऊसिंग सोसायटी आहे, त्यानंतर काही राष्ट्रीयकृत महामंडळे आहेत, मग वेगवेगळे आहेत राष्ट्रीयकृत राज्य स्तरावरील महामंडळे काही स्थापन करण्यात आलेले आहेत। ते 1948 मध्ये राज्य स्तरावर किंवा राज्यातील जे औद्योगिक क्षेत्र आहे किंवा महामंडळे आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्याचं काम राज्य वित्तीय महामंडळ करीत असतात। त्यानंतर काही महामंडळे हे राष्ट्रीयकृत आहेत। राष्ट्रीयकृत म्हणजेच काय तर औद्योगिक क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्यासाठी काही महामंडळे स्थापन करण्यात आलेली आहेत। त्यानंतर काही बँका अशा आहेत की विकास करण्यासाठी विकसित बँका म्हणून त्यांचं नाव आहे। तर त्या विकसित बँकांमध्ये ICICI आहे, IFDC आहे, IFC आहे, अशा काही ज्या संस्था आहेत तर त्या फक्त विकासाच्या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या आहेत। इथं भारतीय बँकांचा स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास आपण बघितलेला आहे।